हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फौजीबाई. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललीच होती की मला प्रेग्नन्सी कशी राहिली, मला कोणत्या लेडीजने काय उपाय सांगितला आणि मी तो कशा पद्धतीने केला. तर तुम्ही लोकांनी जर सपोर्ट केला माझ्या व्हिडिओला, जर चांगले व्ह्यूज आले तर मी नक्की सांगेल काय उपाय होता, कसा होता, कोणी मला सांगितलं, कोण असं देवदूत होतं जो माझ्या आयुष्यात आलं आणि त्याने मला उपाय सांगितला आणि त्या उपायानंतर मला प्रेग्नन्सी राहिली. खरंच मी त्या दीदीचं मनापासून आभार मानते. धन्यवाद. तिने मला उपाय सांगितला आणि मी आई झाली. माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली होती, त्याच्यानंतर मी आई झाली. लईच कठीण होतं माझं आयुष्य. बिना मुलाचं आयुष्य कसं राहतं, ज्या लेडीजला ज्या बायांना मुलं होत नाही किंवा 8-8, 9-9, 10-10 वर्ष झालीत माझ्यासारखी तरी पण पोरं होत नाही, त्यांना विचारा की किती लोकांचे टोमणे ऐकावे लागतात किंवा कसं समाजामध्ये वावरावं लागतं. ज्या बाईला 9-10 वर्ष झालेले असतात किंवा तिने आशा सोडून दिलेली असते की तिला मूलबाळ होणार नाही, तिच्या आयुष्यात एखादं चांगला दिवस येतो किंवा तिला प्रेग्नन्सी राहते, ती इतकी आनंदित होते ना, विचारूच नका, खूपच आनंदित होते. तर तसेच भरपूर अशा माझ्यासारख्या स्त्रिया आहेत की त्यांना अजून बी मूलबाळ नाहीये. आणि आमचा एक प्रॉब्लेम होता की फौजी पण सोबत राहत नव्हते. माझ्या मिस्टरांची पण ड्युटी कधी कधी फील्डमध्ये राहायची, तर आमचं सोबत राहणं व्हायचं नाही. त्यामुळे पण मला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम यायचे आणि मला पीसीओडीचा पण त्रास होता, त्यामुळे पण मला प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येत होता. तर मी असे भरपूर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन आली. माझं तर लॅप्रोस्कोपी पण केलेलं की ट्यूब बंद असतील म्हणून प्रेग्नन्सी राहत नसेल बॉस म्हणून. तर खूप खूप खूपच टोमणे सहन केलेत, खूपच बोलणं ऐकलंय लोकांचं. त्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली आणि आता कोणी काहीही बोललं ना, मला काहीही फरक पडत नाही. आणि आता कोणी मला बोलत सुद्धा नाही, माहिती का, पोरगी हाय माझ्याजवळ म्हणून. मिस्टरांचा तर सपोर्ट होताच, त्यामुळं मी कधीच खचून गेली नाही. महादेवाचा आशीर्वाद होता. महादेवाची पण सेवा केल्यानंतर खूप 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 फरक पडतो. मी पशुपतीचे पण सोमवार केलेले 5. त्या सोमवार म्हणतात ना, पशुपतीचे सोमवार केल्यानंतर 3 महिन्यानंतर फरक पडतो. तसंच काही माझ्या आयुष्यात झालेलं आहे. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला उपाय सांगेल की कोण लेडीज मला भेटली होती, तिने कसा उपाय सांगितला होता आणि मी तो उपाय केला आणि त्याच्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली. आणि मी कोणत्या हॉस्पिटलचा, कोणत्या डॉक्टरचा मला गुण लागलेला आहे ते पण मी नक्की सांगेल. माझ्या व्हिडिओला असाच सपोर्ट राहू द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये उपाय सांगेल. आता एवढंच. धन्यवाद.